गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ए सी जनरेटर अल्टरनेटिंग करंट कशा पद्धतीनं ए सी जनरेटर प्रोड्यूस करतो ते आपण स्टडी केलं होतं. मग तो अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग ई एम एफ जो जनरेट होतो त्याचा ग्राफ कसा आहे, त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू काय आहे, मीन व्हॅल्यू काय आहे किंवा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणजे RMS व्हॅल्यू ऑफ करंट कशाला म्हणतात ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघू अगोदर आपण ए सी जनरेटर. आपल्याला माहीत आहे की जो ई एम एफ आहे तो कसा आहे, टाईम डिपेंडंट आहे. त्यासाठी जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण यूज करतो. तो ई एम एफ ज्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस ई एम एफ जो आहे ॲट एनी इन्स्टंट इज इक्वल टू ई नॉट साईन ओमेगा टी, या इक्वेशनचा यूज करून आपण जनरेट झालेला जो ई एम एफ आहे तो ई एम एफ रिप्रेझेंट करतो. याच्यामध्ये ई नॉट म्हणजे काय आहे, पीक व्हॅल्यू ऑर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ई एम एफ. आता आपण ग्राफ पाहत असताना बघू, ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे आपण ग्राफ ड्रॉ करतो विथ रेस्पेक्ट टू टाईम ऑर अँगल. समजा टाईम व्हर्सेस ई एम एफचा आपण ग्राफ जर ड्रॉ केला तर या ग्राफमध्ये येणारी जी वेव्ह आहे ती वेव्ह कशी असते, सायनोसॉइडल असते. बरोबर आहे, ती वेव्ह कशी आहे, सायनोसॉइडल वेव्ह आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन पीक व्हॅल्यूज मिळतात, एक पॉझिटिव्हला आणि एक दुसरी निगेटिव्हला. या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे इथली, याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू प्लस ई, आणि इथली जी आहे ती कुठली आहे, निगेटिव्ह पीक व्हॅल्यू मायनस ई. म्हणजे ही मायनस ई नॉट आणि ही प्लस ई नॉट. बरोबर आहे, आणि ही जी आहे ती काय आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ दॅट वेव्ह आहे. ठीक आहे. या ठिकाणी टाईम कसा व्हॅरी होतो, 0, T/4, नंतर T/2, 3T/4 आणि कंप्लीट T. अशा पद्धतीने टाईम व्हॅरी होतो आणि त्या ठिकाणी ती वेव्ह, त्या वेव्हची काय आहे, ही पीक व्हॅल्यू आहे. ही प्लस इथे दाखवली जी व्हॅल्यू आहे ती पीक व्हॅल्यू ऑफ ई एम एफ ई नॉट, ही प्लस आणि ही मायनस आहे. म्हणजे अल्टरनेटिंग करंट किंवा ए सी जनरेटरनं जो ई एम एफ जनरेट केला तो ई एम एफ आपण या इक्वेशनचा यूज करून डिनोट करतो, इज इक्वल टू ई नॉट साईन ओमेगा टी. आता याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, ॲज द टाईम व्हॅरिएशन ऑफ करंट इज सिमिलर टू दॅट ऑफ ई एम एफ, the current in a circuit connected to this generator will be the form of I is equal to I naught sine of omega t plus alpha. जो इलेक्ट्रिक करंट आपल्याला माहीत आहे की अल्टरनेटिंग जनरेटरनं तयार केलेला ई एम एफ हा इलेक्ट्रिक करंटला प्रोपोर्शनल आहे, किंवा इलेक्ट्रिक करंट हा ई एम एफला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे त्याची जी येणारी इक्वेशन आहे इलेक्ट्रिक करंटचं ते कसं असेल, आय इज इक्वल टू आय नॉट साईन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. याच्यामध्ये अल्फा हा काय आहे, फेज डिफरन्स आहे. कशामधला, दोन ई एम एफमधला किंवा ई एम एफ आणि इलेक्ट्रिक करंट या दोघांमधला हा काय आहे, फेज डिफरन्स आहे. जर आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक करंटचा ग्राफ ड्रॉ केला तर तो ग्राफ समजा असा येईल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे, आता या ठिकाणी फेज डिफरन्स 0 आहे. हा ग्राफ कधी येईल, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंट एका रेजिस्टन्समधून पास केलेला आहे त्यावेळेस आपण म्हणू शकतो की देर इज नो फेज डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड ई एम एफ. म्हणजे त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जो आपण अल्टरनेटिंग सोर्स प्रोव्हाइड केला होता किंवा कनेक्ट केला होता, त्या सोर्सनं सप्लाय केलेला ई एम एफ किंवा करंट या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा फेज डिफरन्स नाही असं आपण इन केस ऑफ रेजिस्टन्स म्हणू शकतो. परंतु अल्फा मग अल्फा 0 असू शकतो, π/2 असू शकतो, पाय असू शकतो, काही म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 0 to π रेडियन काही असू शकते, किंवा 0 to 180 काही असू शकते. ठीक आहे. म्हणजे अल्फा या ठिकाणी काय रिप्रेझेंट करतो आहे, फेज डिफरन्स रिप्रेझेंट करतो आहे. कशामधला, पीक व्हॅल्यू ऑफ ई एम एफ अँड पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. या दोघांमधला फेज डिफरन्स कोण डिनोट करतो, या ठिकाणी अल्फा डिनोट करतो. म्हणजे आपण इथं आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, इट कॅन बी सीन दॅट फ्रॉम दिस ग्राफ EMF is reversed after every half revolution or आफ्टर एव्हरी हाफ सायकल. म्हणजे प्रत्येक हाफ रिव्होल्यूशन नंतर आपल्याला माहीत आहे ती जी कॉईल आहे, जी कॉईल आपण दोन मॅग्नेटच्या आतमध्ये कन्सिडर केली होती, ती कॉईल रेक्टँग्युलर आहे, ती त्याच्या ओन ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होत आहे. तर त्या कॉईलनं प्रत्येक हाफ सायकल कव्हर केल्यानंतर त्याचा जे डायरेक्शन आहे ते काय होईल, चेंज होईल. त्याच्यामुळं अल्टरनेटिव्ह करंट डायरेक्शन देखील काय होईल, चेंज होईल. बरोबर आहे. त्याच्यामुळं काय होईल, इथं येणारा जो ग्राफ आहे हा कसा असेल, इथं पहिल्यांदा पॉझिटिव्ह हाफ आहे, आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 हाफ सायकल डायरेक्शन इज रिव्हर्स्ड, आणि त्या ठिकाणी ग्राफ कसा येईल, निगेटिव्ह हाफला येईल. परत पॉझिटिव्ह हाफ, परत निगेटिव्ह हाफ. अशा प्रकारच्या ई एम एफला काय म्हणतो आपण, अल्टरनेटिंग
EMF असं म्हणतो, आणि त्याच्याशी करस्पॉन्डिंग असणारा जो इलेक्ट्रिक करंट आहे त्याला काय म्हणतो आपण, अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ॲव्हरेज अँड RMS व्हॅल्यूज. ॲव्हरेज अँड RMS व्हॅल्यूज. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा EMF काय आहे आणि RMS व्हॅल्यू काय आहे. हे RMS व्हॅल्यू आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्यासोबतच ॲव्हरेज व्हॅल्यू तिने दिलेलं आहे, काय आहे बघू आपण. आता बघा, अल्टरनेटिंग व्होल्टेजेस अँड करंट go through all values between 0 and the peak value in one cycle. We define some specific values which would be convenient for comparing two voltage or current waveforms. बघा आता इथं आपण काय दिसतं आपल्याला या ग्राफमध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला EMFची व्हॅल्यू 0 आहे, परत मॅक्झिमम आहे, परत 0 आहे, परत निगेटिव्ह मॅक्स आहे, परत 0 आहे, परत मॅक्झिमम. तसं सेम इलेक्ट्रिक करंटचं देखील आहे, बरोबर आहे. दोन वेव्ह फॉर्ममधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांना डिफाईन करण्यासाठी आपल्याला कन्व्हिनियंट व्हावं म्हणून काय व्हॅल्यूज आपण या ठिकाणी काय करत आहोत, डिफाईन करत आहोत. जसं की ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा त्याला म्हणतो आपण मीन व्हॅल्यू ऑफ AC. मीन व्हॅल्यू ऑफ AC. आता मीन व्हॅल्यू किंवा ही जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ही काय सांगते आपल्याला, इट इज द ॲव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेजेस अँड करंट्स ओव्हर 1/2 सायकल. 1/2 सायकल म्हणजे काय, इथून इथपर्यंत व्होल्टेज आणि करंटच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या सर्व व्हॅल्यूजचा मीन, म्हणजे याचा अर्थ ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू. आता ओव्हर 1 कंप्लीट सायकल का बरं नाही घ्यायचं, कारण ज्यावेळेस आपण एक कंप्लीट सायकल कन्सिडर करतो आणि त्या कंप्लीट सायकलची आपण ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज आपण ज्यावेळेस फाइंड आउट करायला जातो त्यावेळेस काय होईल, हे पॉझिटिव्ह हाफ आहे, जेवढी मॅग्निट्यूड या डायरेक्शनला आहे पॉझिटिव्हमध्ये तेवढीच मॅग्निट्यूड इलेक्ट्रिक करंटची किंवा व्होल्टेजची या निगेटिव्ह हाफला असेल. आणि या दोघांचं जर आपण सम केलं तर काय होईल, ते 0 येईल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ॲव्हरेज व्हॅल्यू ओव्हर 1 कंप्लीट सायकल विल बी 0. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इम्पॉर्टन्स त्या ॲव्हरेज व्हॅल्यूला राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, हाफ सायकलवरच ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल, किंवा हाफ सायकलमध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू इलेक्ट्रिक करंटची आणि व्होल्टेजची काय आहे ती कॅल्क्युलेट करावं लागेल, आणि नंतर मग दोघांचं ॲडिशन करावं लागेल. मग अगोदर आपण काय करू, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन थिटा, जो आपण या ठिकाणी इक्वेशन बघितले. साइन थिटा म्हणजे काय, ओमेगा टी म्हणजे अँगल आहे, ओमेगा इज इक्वल टू थिटा बाय टी, देअरफॉर थिटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी. त्याच्यामुळे आपण त्याला साइन थिटा असं लिहितो. मग साइन थिटाची जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे किंवा इन द रेंज ऑफ 0 to पाय रॅडियन, 0 रॅडियन टू पाय रॅडियन, इथं 0 π/2, इथं पाय रॅडियन 3π/2, इथं 2 पाय रॅडियन 360 डिग्री, बरोबर आहे. 0 to पाय रॅडियनपर्यंत त्या EMFची ॲव्हरेज व्हॅल्यू काय आहे किंवा साइन थिटाची ॲव्हरेज व्हॅल्यू काय आहे ती कशी काढायची, तर बघा साइन थिटा जी ॲव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू, आपण ॲव्हरेज कसं काढतो, समजा एका क्लासमध्ये 50 मुलं आहेत, बरोबर आहे, आणि त्या क्लासमध्ये आपण 100 पेनचं वाटप केलं तर प्रत्येक मुलाला किती आले, तर आपण ॲव्हरेज काय सांगतो, त्या ठिकाणी एका मुलाला ॲव्हरेज किती 2 पेन आले असेल असं आपण सांगतो. जर तसंच या ठिकाणी त्या अँगलचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to पाय रॅडियन ऑफ साइन थिटा डी थिटा डिवायडेड बाय, या ठिकाणी हा अँगल किती आहे 0 to पाय रॅडियन. तुम्ही ते खाली सरळ सरळ पाय घेऊ शकता किंवा 0 to पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 to पाय ऑफ डी थिटा असं पण घेऊ शकता. परत तुम्ही त्याला सॉल्व करा, तुम्हाला या ठिकाणी पायच मिळेल. बघा वरच्या बाजूचं इक्वेशन आपण सॉल्व केलं तर साइनचं इंटिग्रेशन काय आहे, मायनस कॉस आहे, बरोबर आहे. मग हे मायनस कॉस थिटा ॲज इट इज, आणि लिमिट काय आहे 0 to पाय आहे, डिवायडेड बाय त्या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी थिटा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होईल, थिटा लिमिट 0 to पाय, तिथं काय येईल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे याचा अर्थ मायनस कॉस थिटा आहे, हे मायनस कॉस थिटा जागेवर काय ठेवाल तुम्ही पाय मायनस ऑफ मायनस कॉस 0 डिवायडेड बाय त्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू खाली थिटामध्ये एकदा पाय आणि नंतर 0. मग काय या ठिकाणी मग कॉस पाय म्हणजे काय, कॉस 180. कॉस 180ची व्हॅल्यू काय आहे, कॉस 180ची व्हॅल्यू -1 आहे. त्याच्यामुळं काय या ठिकाणी मायनस ऑफ -1 मायनस कॉस थिटाची, आता या ठिकाणी इथं कॉस 0ची व्हॅल्यू काय आहे +1 आहे. मग काय झालं, हे डिवायडेड बाय पाय इज इक्वल टू काय येईल, मायनस मायनस हे +1, बरोबर आहे, मायनस मायनस +1 डिवायडेड बाय पाय काय येईल, या ठिकाणी 2 डिवायडेड बाय पाय येईल.
पायची व्हॅल्यू अगेन आपल्याला माहीत आहे 3.142 2 डिवायडेड बाय 3.142. याला तुम्ही लॉगचा यूज करून सॉल्व करा. काय येईल त्याची व्हॅल्यू किंवा कॅल्क्युलेशनचा यूज करून सॉल्व करा. 0.637 ही तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस EMFची व्हॅल्यू लिहिताल त्यावेळेस काय म्हणताल तुम्हाला EMF किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF ऑर करंट इज गिवन बाय ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF or current is given by 0.637 into peak value of EMF or current. जी कुठली तुम्हाला लिहायची आहे ती. म्हणजे याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF इज 0.637 टाइम्स पीक व्हॅल्यू ऑफ EMF or करंट. ठीक आहे. सिमिलरली तुम्ही असंच इक्वेशन इलेक्ट्रिक करंट पण लिहू शकता. I average is equal to 0.637 into I0 आणि EMFसाठी काय येईल, E ॲव्हरेज किंवा EMF ॲव्हरेज इज इक्वल टू 0.637 इंटू E0. अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF आणि ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा इंड्युस्ड करंट किंवा अल्टरनेटिंग करंटसाठी आपण हे इक्वेशन लिहू शकतो. हे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करत असताना लागणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आहे रूट मीन स्क्वेअर म्हणजे RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघा व्यवस्थित समजून घ्या. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट और रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ EMF नेमकं कशाला म्हणायचं. बघा आपण ज्यावेळेस मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आपल्याला माहीत आहे MCGला आपण कन्वर्ट केलं होतं ॲमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये, बरोबर आहे. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला आपण हाय रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट करून काय केलं होतं, ॲज व्होल्टमीटर म्हणून यूज केला. आणि त्याच MCGला आपण लो रेजिस्टन्स पॅरलमध्ये कनेक्ट करून काय केलं, त्याला ॲज ॲन ॲमीटर म्हणून त्याचा आपण यूज केला होता. ठीक आहे. आता हे जे ॲमीटर आणि व्होल्टमीटर आहेत, हे ॲमीटर आणि व्होल्टमीटर फक्त DC करंट मेजर करू शकतात. कुठलं, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. ॲमीटर अँड व्होल्टमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे फक्त DC इलेक्ट्रिक करंट मेजर करू शकतात किंवा DC व्होल्टेज मेजर करू शकतात. कारण अल्टरनेटिंग व्होल्टेज ज्यावेळेस आपण मेजर करायला जातो त्यावेळेस आता आपण पाहिलं त्या ठिकाणी की त्यांचा सायकल कसं आहे. कारण व्होल्टमीटर त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट रीडिंग दाखवणार नाही. पॉझिटिव्ह हाफला रीडिंग एका डायरेक्शनला असेल, निगेटिव्ह हाफला रीडिंग एका डायरेक्शनला असेल. परत सिमिलरली पॉझिटिव्ह हाफला रीडिंग एका डायरेक्शनला असेल, निगेटिव्ह हाफला रीडिंग एका डायरेक्शनला असेल. म्हणजे समजा तुम्ही त्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर जर घेतला, हा सेंटरला तुमचा 0 मार्क आहे, इकडं हे 5 हे 10 अशा पद्धतीने. सिमिलरली इकडं पण 5 10 असा असेल आणि तुमचा जो हा पॉईंटर आहे तो सेंटरला. जर तुम्ही अल्टरनेटिंग करंटला ॲमीटर किंवा व्होल्टमीटर जोडला, ठीक आहे, तर काय होईल, एकदा रीडिंग पॉझिटिव्ह हाफला असेल, एकदा रीडिंग निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह हाफला ज्यावेळेस करंट फ्लो होतो त्यावेळेस रीडिंग इकडं असेल आणि परत इकडं असेल. सिमिलरली अशा पद्धतीनं कंटिन्युअस तुम्हाला डिफ्लेक्शन पाहायला मिळेल. परंतु तुम्हाला ॲक्च्युअल त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट किंवा व्होल्टेजची व्हॅल्यू तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी काय केलं त्यांनी की आता अशी एखादी प्रॉपर्टी जो इलेक्ट्रिक करंट आणि व्होल्टेज मेजर करत असताना त्या वेव्हच्या डायरेक्शनवर डिपेंड नाही. वेव्हचं डायरेक्शन पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल त्याच्यावरती डिपेंड नसून एक अशी एखादी प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टीवरती ते डिपेंड आहे, ती प्रॉपर्टी म्हणजे काय, हीटिंग इफेक्ट. हीटिंग इफेक्ट डिपेंड्स अपॉन द स्क्वेअर ऑफ करंट अँड हेन्स डज नॉट डिपेंड अपॉन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. इलेक्ट्रिक करंट कुठल्या डायरेक्शनला फ्लो होतो आहे याच्यावर डिपेंड नसून ही जी प्रॉपर्टी आहे ती कशावर डिपेंड आहे, हीटिंग इफेक्ट कशावर डिपेंड आहे, तो स्क्वेअर ऑफ इलेक्ट्रिक करंटवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, स्क्वेअर अल्टरनेटिंग करंट जो आपण मेजर करणार आहोत तो हीटिंग इफेक्टचा यूज करून मेजर करणार आहोत. म्हणजे आता थोडक्यात बघा, RMS व्हॅल्यू कशाला म्हणायचं, तर आपण काय केलं, एक आपण असं म्हणलं की एक अल्टरनेटिंग करंट कन्सिडर केला, बरोबर आहे. ज्याची पीक व्हॅल्यू किती आहे, I0 आहे. तो एका रेजिस्टन्समधून फ्लो होतो आहे. बघा परत एक वेळ सांगतो, आपण RMS व्हॅल्यू पाहत आहोत. RMS व्हॅल्यू पाहत असताना अल्टरनेटिंग करंट मेजर करताना ॲमीटर आणि व्होल्टमीटरचा प्रॉब्लेम काय येतो, ते कंटिन्युअस डिफ्लेक्शन दाखवतील. तुम्हाला कॉन्स्टंट रीडिंग पाहायला मिळणार नाही. कारण मी तुम्हाला काल जो ॲनिमेटेड व्हिडिओ दाखवला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रत्येक वेळेस अल्टरनेटिंग करंट डायरेक्शन काय होत आहे,
एव्हरी हाफ सायकलला रिव्हर्स होत आहे किंवा चेंज होत आहे. मग तो तुमचा ॲमीटर किंवा व्होल्टमीटर कंटिन्युअस डिफ्लेक्शन दाखवणार आहे. त्याच्यामुळे हे आपण काय करणार आहोत की इलेक्ट्रिक करंट, अल्टरनेटिंग करंट किंवा व्होल्टेज मेजर करत असताना अशी आपण प्रॉपर्टी चॉईस केली की ती प्रॉपर्टी डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंटवर डिपेंड नाही, ती आहे हीटिंग इफेक्ट. बरोबर आहे, जी कशावर डिपेंड आहे, स्क्वेअर ऑफ इलेक्ट्रिक करंटवर डिपेंड आहे. आपण काय केलं याच्यामध्ये, समजा आपण एक रेजिस्टन्स कन्सिडर केला. आपण काय पाहत आहोत नेमकं, RMS व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा EMF कशाला म्हणायचं. एक आपण रेजिस्टन्स कन्सिडर केला. या रेजिस्टन्समधून जो आपण EMF सेंड केलेला आहे तो आहे E0. बरोबर आहे. किती वेळासाठी सेंड केला, तर T एवढ्या वेळासाठी सेंड केला आणि त्याच्यामुळं डेव्हलप झालेली जी हीट आहे ती H आहे. बरोबर आहे. मग आता तुम्ही व्हॅल्यू देत, तुम्हाला समजा एक 100 ओहमचा रेजिस्टन्स आहे. याच्यामधून आपण 200 वोल्ट एवढं अल्टरनेटिंग व्होल्टेज पास केलं. किती वेळासाठी, 10 सेकंदासाठी. त्यावेळेस काय झालं, 50 जूल एवढी हीट काय झाली, डेव्हलप झाली. कुणामुळं, या अल्टरनेटिंग व्होल्टेजमुळं. त्याच्या प्रोपोर्शनल समजा जो करंट आहे तो करंट आहे I0 इज इक्वल टू 100 अँपियर फॉर एक्झाम्पल. आपण सगळं पाहतो आहे. बरोबर आहे. मग नंतर मी काय केलं, तोच रेजिस्टन्स घेतला, मी सेम रेजिस्टन्स घेतला, त्याची व्हॅल्यू आहे 100 ओहम. ठीक आहे. याच्यानंतर मी काय केलं, मला तेवढ्याच वेळासाठी काय करायचं आहे, इलेक्ट्रिक करंट किंवा ते अल्टरनेटिंग EMF मला सेंड करायचं आहे आणि H इज इक्वल टू 50 जूल एवढीच हीट मला डेव्हलप करायची. तर त्यासाठी जो तुम्हाला EMF सेंड करावा लागेल, हा EMF कदाचित फॉर एक्झाम्पल 300 वोल्ट आहे आणि इलेक्ट्रिक करंट जो आहे तो किती आहे, 150 अँपियर एवढा आहे. तर ही जी काय व्हॅल्यू आहे 300 आणि 150, ह्या काय आहेत, व्हर्च्युअल व्हॅल्यूज ऑर RMS व्हॅल्यूज ऑफ दॅट EMF, अल्टरनेटिंग EMF ऑर दॅट अल्टरनेटिंग करंट. म्हणजे काय झालं की 200, बघा याच्यावरून तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो की 220 वोल्ट अल्टरनेटिंग व्होल्टेज आणि 220 वोल्ट DC व्होल्टेज यांच्यामध्ये कुठली व्हॅल्यू मोठी आहे. ज्यावेळेस आपण न्यूमरिकल पाहणार आहोत याच्यावरती डिपेंड, जे इक्वेशन आहे ते इक्वेशन ज्यावेळेस येईल, पीक व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यूला कनेक्ट करणारं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण पाहिल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की अल्टरनेटिंग करंटची जी व्हॅल्यू असते ती कधी पण DC करंटपेक्षा किंवा त्या RMSपेक्षा कशी असते, मोठी असते. कशी असते बघा, इथं 200 वोल्ट एवढं वोल्टेज सप्लाय केलं, त्यावेळेस एवढी हीट डेव्हलप झाली. 10 सेकंदासाठी आपण ते सप्लाय केलं, तर सेम रेजिस्टन्स होता. पण तेवढ्याच रेजिस्टन्समधून तेवढ्याच वेळासाठी तो इलेक्ट्रिक करंट किंवा EMF सेंड करायचा आहे आणि 50 जूल एवढी हीट डेव्हलप करायची. त्यासाठी मला जास्त EMF किंवा त्यापेक्षा जास्त अल्टरनेटिंग करंट लागतो. ही जे याच्या काय व्हॅल्यूज आल्या 150 आणि 300, यालाच म्हणतो आपण व्हर्च्युअल व्हॅल्यूज ऑफ दॅट EMF, दॅट अल्टरनेटिंग EMF फॉर अल्टरनेटिंग करंट. मग यालाच म्हणायचं RMS व्हॅल्यू ऑफ दॅट EMF. म्हणून इथं इक्वेशन कसं आहे, RMS इज इक्वल टू RMS इज इक्वल टू E0 बाय √2 किंवा RMS इज इक्वल टू I0 बाय √2. याच्यामध्ये I0 इज इक्वल टू काय येते, I0 इज इक्वल टू RMS इंटू √2 असेल आणि E0 इज इक्वल टू काय येईल, RMS इंटू √2 असेल. जर आपण जे काल पाहिलं होतं 220 वोल्ट AC आणि 220 वोल्ट DC, याच्यामध्ये ACचा शॉक हा सर्वात जास्त आहे. बरोबर आहे. हे का बरं, कारण तुम्ही या व्हॅल्यू या इक्वेशन ठेवून बघा, तुम्हाला जी येणारी व्हॅल्यू आहे ती कशी येईल, नक्कीच DCपेक्षा मोठी येईल. या ठिकाणी 311 वोल्ट पुस्तकातून दिलेलं आहे. या उद्या आपण सॉल्व करू. 311 वोल्ट एवढी ACची पीक व्हॅल्यू येते, जी कशी आहे, जास्त आहे. तुम्ही RMS ठेवून बघा, इथं 220 इंटू √2ची व्हॅल्यू काय आहे, 1.414. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 311 वोल्ट एवढी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, जी पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज असेल ती DCपेक्षा कशी आहे, नक्कीच मोठी आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, हे RMS व्हॅल्यू जी आहे त्याला काय म्हणतो आपण, व्हर्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ काय, हा इलेक्ट्रिक करंट किंवा हा पोटेन्शियल डिफरन्स किंवा हे व्होल्टेज याच्यासारखाच इफेक्ट प्रोड्यूस करतो किंवा त्याच्यासारखं भासवतो, त्याला म्हणायचं व्हर्च्युअल. त्याच्यासारखाच इफेक्ट प्रोड्यूस करणारा पण ॲक्च्युअल तो नाही, त्याला म्हणायचं RMS व्हॅल्यू ऑफ EMF किंवा RMS व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. या ठिकाणी थांबा, आपण नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला हेच रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू विथ इक्वेशन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. या ठिकाणी थांबा आपण. थँक्यू.